सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा ठाणे पालिकेकडून अवमान होत असा आरोप करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारणं, दवाखाना उपलब्ध करणं, वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बीजीकरण नियमितपणे स्पष्ट करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत। मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। सध्या ठाणे पालिकेकडे भटक्या श्वानांसाठी एकही शेल्टर उपलब्ध नाही। तसंच गेल्या वर्षभरापासून श्वानांचं निर्बीजीकरण पूर्णपणे ठप्प आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं। या संदर्भात श्वानप्रेमी नागरिकही एकवटले असून पालिकेनं तात्काळ पावलं उचलावी अशी मागणीही त्यांनी केली। सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रे डॉग्ससाठी एकतरी शेल्टर आहे का? तर माझ्यामध्ये काही शेल्टर नाहीये। क्लिनिक्स आहेत का? वेटरनरी क्लिनिक्स आहेत का? तर महानगरपालिकेच्या इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्रे मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।